नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर काँग्रेसचे सांसद चंद्रकांत होनरोजी, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. मुंबई महानगरपालिका चुनाव किती महत्त्वाचे आहे, काय सांगाल काँग्रेससाठी? मुंबई शहर हे कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. त्याचबरोबर मुंबई शहर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मुंबई ही भारताची कमर्शियल कॅपिटल आहे आणि म्हणून या शहराला जागतिक स्तरावरचं महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेची मुंबईची लोकसंख्यासुद्धा 1.5 कोटीच्या वर गेलेली आहे आणि मुंबई शहराचा जो अर्थसंकल्प आहे तोही 1,00,000 कोटीच्या वर गेलेला आहे आणि त्यामुळं या शहराला अनन्यसाधारण महत्त्व जगभरावर आहे. जगाच्या स्तरावर भारताचं तर आहेच आहे, पण जगाच्या स्तरावर सुद्धा मुंबईला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून ही निवडणूक मुंबई शहराच्या विकासासाठी, मुंबई शहर सुंदर, स्वच्छ आणि साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर मुंबईला आणल्यामुळं त्या शहराच्या सौंदर्यामध्ये, विकासामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक सुंदर शहर बनवण्यासाठी या शहराचं महत्त्व अधोरेखित झालेलं आहे. सर, हे महानगरपालिका चुनाव किती महत्त्वाचे आहे काँग्रेससाठी आणि लोकांसाठी? 8 वर्षांनंतर हे निवडणूक होतोय. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आहे आणि या महाराष्ट्रातलं सरकारच्या ताब्यात सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा, त्याचे जे प्रशासक आहेत हे सगळे सरकारच्या ताब्यात आहेत. खरं म्हणजे प्रत्येक 5 वर्षामध्ये निवडणूक घेतली पाहिजे, परंतु दुर्दैवानं ही निवडणूक न घेता जवळजवळ 8 वर्ष म्हणजे 3 वर्ष ॲडिशनल गेलेली आहेत. त्याच्या मागचा हेतू हाच आहे की त्या ठिकाणचे सगळे प्रशासक, म्युन्सिपल कमिशनर असेल, CO असेल, जिल्हा परिषदेचा CO असेल किंवा मग बाकी ठिकाणच्या लोकांना आदेश देऊन त्यांच्या मर्जीप्रमाणे, सरकारच्या मर्जीप्रमाणे कामं होतील असा एक त्यांचा सुप्त हेतू आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामधलं करप्शन किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याचाही लाभ त्यांना होतो आहे आणि करप्शन वाढलेलं आहे की ते बोलतो मी विकास. प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की हे जे सत्ताधारी पक्ष आहेत हे कोट्यावधी रुपये देतात. आता मागच्या वेळेस एका माजी आमदारानं सांगितलं की मला 20 कोटी रुपयाचा निधी दिला. अरे हा काय प्रकार चालला आहे की ह्या सगळ्या शाखा प्रमुख असेल, कार्यकर्ता असेल, खिरापतीसारखा महानगरपालिकेचा सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांचा पैसा हा त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत जातो. तुम्ही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावताय. ह्याच्या आधी भाजपने तुमच्यावर भ्रष्टाचाराची आरोप लावली आणि कुठे ना कुठेतरी अंबरनाथमध्ये तुम्ही दोघा एकत्र आला. नाही, भ्रष्टाचार हा लोकांना दिसतोय. भारतीय जनता पार्टीचा, त्यांच्या लोकांचा भ्रष्टाचार या ठिकाणी दिसतोय. आता अंबरनाथमध्ये अशा तुम्ही आज निवडणुकीमध्ये बघा ना, भाजप वर्सेस अजित पवार वर्सेस एकनाथ शिंदे, हा सगळीकडे प्रकार आहे. तुम्ही एकत्र आला ना अंबरनाथमध्ये? अंबरनाथमध्ये तुम्ही एकत्र आला? नाही, अंबरनाथमध्ये आम्ही पक्षातनं त्यांची हकलपट्टी केलेली आहे. त्यामुळे ते आता आमच्या काँग्रेसचे लोक राहिलेले नाहीत, कारण हा जातीयवादी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. त्यांची सगळी पिल्लावळ जातीच्या नावानं, धर्माच्या नावानं या देशामध्ये दंगली घडवण्याचं काम, वेगवेगळ्या मायनॉरिटी समुदायावर अत्याचार करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांच्या डोक्यात एकच आहे की हा मुस्लिमांना, दलितांना टार्गेट करायचं आणि हा स्कॅटर्ड झालेला हिंदू आहे, जो विभागलेला हिंदू आहे, त्यांना या निमित्तानं एकत्रित करून या देशामध्ये हिंदुत्वाचं राज्य आणायचं हा त्यांचा सुप्त हेतू आहे. परंतु या देशातली जनता, त्यांना माहिती आहे, त्यांच्यामध्ये जागृती आलेली आहे की जातीच्या आणि धर्माच्या नावानं काही केलं तरी या देशामध्ये चालत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना दिलेली आहे ती सर्व धर्म समभावाची आहे, सगळ्यांना न्याय देण्याची आहे, सगळ्यांना अधिकार देण्याची आहे. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या राज्याचा आहे,
याचा विचार या राज्यघटनेमध्ये बिलकुल नाही आहे. राज्यघटना सर्वांसाठी आहे आणि म्हणून आमचे नेते माननीय राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेमध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि नागालँड मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत भारत जोडो न्याय यात्रा आणि भारत जोडो न्याय यात्रा अशा 2 यात्रा काढल्या आणि या 2 यात्रेमध्ये त्यांनी राज्यघटना किती महत्त्वाची आहे, कारण हा देश डेमोक्रेसी, जगातली सगळ्यात मोठी डेमोक्रेसी असलेला देश आहे आणि त्यामुळं या देशाला डेमोक्रॅटिकलच पद्धतीनं पुढं जायला पाहिजे ही भूमिका राहुलजी गांधी यांनी घेतलेली आहे. आणि आपण बघत असाल संसदेमध्ये आणि संसदेच्या बाहेर या जातीयवादी शक्तींना घेरण्याचं काम राहुल गांधी हे करत आहेत. जर बघितलं तर 60च्या पेक्षा जास्त सीट त्यांची अपक्ष निवडून आली आहेत. काही लोक कोर्टात पण गेलेले आहेत. हे निवडणुकीची कशा बघतायत? नाही, आता हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे की एखादा उमेदवार वीक आहे किंवा एखादा उमेदवार ह्यांना काही ना काही निमित्त सांगून, दादागिरी करून, पैशाचं आमिष दाखवून ह्या सगळ्या निवडणुका बिनविरोध त्यांनी केलेल्या आहेत. आणि मी आभार मानतो निवडणूक आयोगाचं की म्हणजे इथला महाराष्ट्रातला जो निवडणूक आयोग, देशाचा निवडणूक आयोग तर विकला गेलेलाच आहे, परंतु महाराष्ट्रातल्या या निवडणूक आयोगानं या सगळ्या 60 जागावर 62 जागावर बंदी घालण्याच्या ऐवजी म्हणजे ते थांबवलेलं आहे. म्हणजे विजयाची घोषणा त्यांनी केलेली नाही आहे. हे त्यातल्या त्यात करू शकतात ना, आज नाही किंवा उद्या करणार नाही, पण आता ते दाखवून दिलं की यापुढं बिनविरोध निवडणूक चालणार नाही, हे निवडणूक आयोगानं दाखवून दिलेलं आहे. पण तरीसुद्धा निवडणूक आयोग असेल किंवा देशातला असेल किंवा महाराष्ट्रातला, हे सगळे भाजपच्या दावणीला बांधलेले सगळे आहेत आणि त्यामुळं त्या निवडणुकीच्या संबंधामधली भूमिका त्यांची आता कशी राहणार आहे ते येणाऱ्या काळामध्येच ठरणार आहे. तुम्ही काँग्रेस पक्षाच्या खासदार आहात आणि तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुमच्या वार्डाच्या आणखीन जे उमेदवार आहे त्यांना निवडून आणण्यासाठी, त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करता, काय सांगाल? नाही, आता मुंबई शहरातली निवडणूक आहे, महाराष्ट्रातली आहे. बऱ्याच ठिकाणी मी जाऊन पण आलेलो आहे मागच्या निवडणुकीमध्ये. या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आमच्या काही लीडर्सवर पक्षानं सोपवलेली आहे. आम्ही त्याप्रमाणे सगळ्या विभागामध्ये फिरतो आहे. त्या ठिकाणच्या लोकांच्या काय समस्या आहेत, प्रॉब्लेम काय आहेत, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला कशा पद्धतीनं बदलावं लागेल, मुंबई शहराला आणखी विकसित करता कसं येईल, पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या मेट्रो असतील, हे सगळे काँग्रेसचीच देण आहे. सत्ताधारी महत्त्वाचे प्रश्न तुम्ही आता सांगितला की काँग्रेसची देणं आहे, पण सत्ताधारी म्हणत आहे की हे जे काम झालं आहे, कोस्टल रोड, अटल सेतू आणि हे सगळे काम भाजपा सरकारने केलेलं आहे आणि भाजपामुळे ह्या झालेल्या आहेत आणि आम्ही जे सत्तात आहे, सत्ताधारी असं म्हणतात की हे सगळे विकासाचं काम आमची सरकार करत आहे. अरे सगळं खोटं आहे. तुम्हाला सांगतो, मोनोरेलचा कॉन्सेप्ट हा माझा आहे. मेट्रो 1 जी सुरू झाली घाटकोपर अंधेरी, ही काँग्रेस पक्षाची देण आहे. पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांच्या काळामध्ये मी पण मंत्री होतो, विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये ईस्टर्न फ्रीवे आमच्या काळात बनलेला आहे. चेंबूर सांताक्रूज लिंक रोड आमच्या काळात बनलेला आहे. कोस्टल रोडची घोषणा नव्हे तर कोस्टल रोडचं सगळं जे ढाचा आहे तो सगळा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं श्रेय लाटण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणजे आत्ताचं सरकार करत आहे. म्हणजे आमच्या कामावर आयत्या बिळावर नागोबा असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं चाललेलं आहे. परंतु तरीसुद्धा आम्ही लोकांच्यामध्ये, जनतेमध्ये जाणार आहोत. तिथं मुंबईतल्या झोपडपट्ट्यांचा फार मोठा प्रश्न आहे, तिथल्या नागरी सुविधांचा प्रश्न आहे. मुंबई शहरातल्या ज्या मध्यमवर्गीयांच्या सोसायटीज आहेत, मिडल क्लासच्या सोसायटीज आहेत, काही ठिकाणी प्रायव्हेट लेआउट आहेत, त्याचबरोबर काही ठिकाणी म्हणजे या सगळ्या ते लोक जे भ्रांती पसरवत आहे लोकांमध्ये की आम्ही विकास केला आहे, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला मतदान करा, महानगरपालिकेमध्ये देवेंद्रजीचं सपना, महापौर अपना असा त्यांच्या कार्यकर्ते नारे देते आहे, ते कशा पाहता आपण? त्यांना देऊ दे ना नारा, ते नारेबाजच आहेत. खोटा नेरेटिव्ह पसरवून
ते लोकांना गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना करू द्या. आमच्या पद्धतीनं आम्ही काम करणार आहोत. मुंबई शहराचा विकास कसा करायचा. मी मुंबईचा महापौर होतो, मी नगरसेवक होतो, MLA होतो, मिनिस्टर होतो. आमच्यातले बरेच लोक हे प्रचंड अनुभवी आहेत. या अनुभवाचा उपयोग आम्ही मुंबई शहरासाठी करू. आमचा महापौर निश्चित बसणार आहे. मग तो कशा पद्धतीनं होईल तो नंतरचा मुद्दा आहे. महापौर तुमच्या महत्त्वाच्या प्रश्न सांगताय. महापौर माझ्या काँग्रेसच्या महापौर बसणार आहे, हे महत्त्वाचा प्रश्न तुम्ही सांगताय, काय सांगाल? नाही, ऑफकोर्स आमचे बाळासाहेब आंबेडकर यांच्याबरोबरची आमची युती आहे, बरोबर आहे. त्यांना काँग्रेसनं मुंबईतल्या अनेक जागा दिलेल्या आहेत. काँग्रेस पक्ष काही मोठ्या प्रमाणामध्ये लढवतो आहे आणि त्यामुळं आमची मेजॉरिटी येणार आहे त्या ठिकाणी आणि मेजॉरिटीमधला आमचा महापौर निश्चितपणे आम्ही बसवणार आहोत. तुमच्या मुलगी प्राजक्ता हुंडोरे हे पण निवडणुकीत रिंगणात आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताय? नाही, मी आता माझी मुलगी तिकडे उभी आहे 140मध्ये. मी त्या भागाचा पण दौरा केलेला आहे. तिथला नगरसेवक 5 वर्षामध्ये एकदाच येऊन गेला आणि नंतर काय त्याने तोंड दाखवलं नाही. नंतरची 3 वर्ष गेली. 8 वर्षामध्ये तो विभाग सगळा बकाल झालेला आहे. म्हणजे तिथले झोपडपट्टीतले नागरिक, त्यांना प्रचंड सुविधांचा अभाव आहे आणि निश्चितपणे माझ्या अनुभवाचा उपयोग. आणि माझी मुलगीसुद्धा आता ती MCOM LLB आहे, ॲडव्होकेट आहे आणि ती काँग्रेस पक्षाची महिला जी आमची ऑल इंडिया कमिटी आहे महिलांची, त्या कमिटीवरती सेक्रेटरी म्हणून आहे. राजस्थान आणि गोव्याची ती इन्चार्ज आहे, प्रभारी आहे. त्यामुळं माझा अनुभव प्रचंड तिला आहे आणि प्रशासनातला अनुभवसुद्धा या निमित्तानं आता तिला नगरसेवक झाल्यानंतर मिळेल आणि त्या विभागातल्या लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ती काम करेल. तिथे लोकांमध्ये इतका उत्साह आहे की काम करणाऱ्या व्यक्तीची मुलगी या ठिकाणी उभी आहे. त्यामुळे तिथल्या जनतेला खात्री आहे किंवा निश्चितपणे यांना निवडून आपण देऊया आणि निवडून झाल्यानंतर त्या विभागाचा विकास प्रचंड वेगानं आम्ही करणार आहोत. मुंडे साहेब, जसा बघितला की मोठ्या प्रमाणात मुंबई महानगरपालिका एक मोठी महानगरपालिका आहे, देशात सर्वात मोठी श्रीमंत महानगरपालिका आहे आणि मुंबई जेव्हा पाऊस पडते सगळे मुंबई चॅनलची मोठी हेडलाईन असते, मुंबई पाणी झाली, मुंबई डुबली, अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये असतात. त्याच्याबद्दल मुंबईचा खरा विकास झालेला आहे का, तुम्ही काय सांगाल? नाही, मुंबई शहराची जर भौगोलिक परिस्थिती आपण बघितली तर मुंबई शहराच्या चारी बाजूनं पाणी आहे, समुद्र आहे आणि मुंबई शहराच्या काही ठिकाणी जो भाग आहे तो सकल भाग आहे. गटराचे प्रश्न जे आहेत आणि आज पण तुम्ही कुठल्या भागात तर पाणी ओव्हरफ्लो होऊन वर येत आहे. गटरची साफसफाईच्या मुद्दे, साफसफाईमध्ये किती मोठा झोल आहे त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, ते तर सारखं तुमच्या न्यूजमध्ये पेपरमध्ये येतं आहे की घनकचरा व्यवस्थापन हे कशा पद्धतीनं या ठिकाणी काम करतं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन झालेलं आहे आणि घनकचरा विभागाला सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. कारण मुंबई शहरातला जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये साचला जातो. मुंबई शहरातले डम्पिंग ग्राउंड आहेत ते कमी पडत आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी जी परिस्थिती आहे ती सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. राहिला गटारांचा प्रश्न, आतल्या नागरी सुविधांचा प्रश्न, या ठिकाणी आम्ही मुंबई शहरातला जो झोपडपट्टीवासी माणूस आहे त्याला रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून जागृत करून त्यांच्या सोसायट्या बनवून त्यांना चांगल्या इमारतीमध्ये कसं राहायला घालवायचं अशा पद्धतीनं आम्ही तो विचार करतो आहे. काही दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले होते की जे दिल्लीची सरकार आहे ते वैशाखीवर आहे, काही दिवसामध्ये पडणार आहे. दिल्लीमध्ये जे प्रधानमंत्री होणार आहे ते मराठी माणूस होणार आहे. तुमच्या मत काय त्याच्यावर? नाही, आता हे जर असेल तर ते खरं आहे आणि मराठी माणूसच होणार आहे याची खात्री आम्हाला आहे. तो झाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. तर हे होते चंद्रकांत हुंडोरे, खासदार काँग्रेसच्या, आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुंबईमध्ये विकास झाला, मेट्रो आपण आणला, पण मुंबईमध्ये पाणी साचतात, मोठ्या प्रमाणात लोकांना त्रास होतो. त्यांची मुलगी पण आहे प्राजक्ता हुंडोरे, ते पण निवडणुकीत रिंगणात आहे आणि लोकांची समस्या घेऊन लोकांपर्यंत जाणार आहे. त्याच्यामुळे लोक मतदान करतील आणि मुंबईच्या महापौर
हे काँग्रेसचे होतील. चेंबूरच्या भरपूर प्रश्न आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करू त्यांच्याशी. सर, चेंबूरमध्ये कशा प्रकारचे वातावरण आहे नेमका आणि समस्या काय आहे, काय सांगाल आपण? मुंबईमध्ये चेंबूर हा जो भाग आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाचा भाग आहे. इथली RCF कंपनी असेल, रिफायनरीज असतील, टाटाचं पॉवर जनरेट करणारी मोठी ही कंपनी आहे टाटा पॉवर, अनेक कंपन्या आहेत. याचं प्रचंड प्रदूषण होतं आहे. त्यांच्या चेअरमनशी बोलून, त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून असणाऱ्या प्रशासनाबरोबर बोलून मुंबईला चेंबूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी मोठमोठ्या मशिनरी या कारखान्यामध्ये बसवण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे चेंबूरचं प्रदूषण पहिल्यांदा म्हणजे कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो झालेला आहे. आता मी पार्लमेंटरी कमिटी जी आहे, पेट्रोलियम कमिटी, या कमिटीचा मेंबर मी आहे. सातत्यानं CMD मुंबईचे मग ते इंडियन ऑइलचे असतील, HPCLचे असतील, BPCLचे असतील, या सगळ्या लोकांना मी या रिफायनरीबद्दल नेहमी बोलत असतो की बा तुमचं पोल्युशन कमी झालं पाहिजे. केमिकल अँड फर्टिलायझर या कमिटीवर सुद्धा मी आहे. आपल्या इकडं RCF आहे, त्याचं पोल्युशन कमी व्हावं म्हणून सातत्यानं त्यांच्या CMD बरोबर बोलून पोल्युशन कंट्रोल कशा पद्धतीनं करता येईल हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मुंबईमधनं मुंबईत येणारे बाहेरच्या लोंढे आहेत. आपण बघत असाल की पूर्वीच्या काळामध्ये सुमननगर जंक्शन होतं. ते जंक्शनचे ट्रॅफिक या चेंबूरच्या अमरमाल ब्रिजपर्यंत असायचं. तिकडून बॉम्बे पुणा रोडचं ट्रॅफिक या सुमननगर जंक्शनपासून ते RK स्टुडिओच्या पुढंपर्यंत जायचं. चेंबूरला इतकं ट्रॅफिक कंजेशन होतं. ते कंजेशन दूर व्हावं म्हणून आम्ही लोकांनी प्लॅन केला आणि हा ईस्टर्न फ्रीवे काढण्याचा प्रयत्न केला. विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते त्याचा भूमिपूजन झालं. मी पालकमंत्री असताना त्या रोडसाठी खूप प्रयत्न केले. झोपडपट्टीवासी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ईस्टर्न फ्रीवेच्या रस्त्यामध्ये येत होते. त्यांना MMRDAच्या माध्यमातून बाजूलाच त्यांना चांगल्या इमारती बनवून दिल्या आणि तो रस्ता अत्यंत सुंदर झाला. नंतरच्या काळामध्ये हा रस्ता 3 किलोमीटर पुढं वाढवून पांजरापोळ जंक्शन टू इंडियन ऑइल नगर इथपर्यंत तो रस्ता नेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर चेंबूर सांताक्रूज लिंक रोड हा जो रस्ता आहे, हा रस्ता 12-14 वर्ष बंद पडलेला होता. कारण म्हाडाच्या जवळजवळ 13 इमारती त्यामध्ये जात होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीचा भाग जात होता. हे सगळे लोक विस्थापित होणार होते. या सगळ्यांना आम्ही गोंडीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांना चांगले रूम देण्याचा प्रयत्न केला. MMRDAच्या खोल्या दिल्या आणि त्या 13 बिल्डिंगला बाजूच्याच 2 टावर बनवून त्या ठिकाणी त्यांना शिफ्ट केल्यामुळं हा चेंबूर सांताक्रूज लिंक रोड त्या ठिकाणी निर्माण झाला. आपणाला माहीत आहे की मी पालकमंत्री असताना ईस्टर्न सबबचे सगळे आमदार माझ्या कार्यालयामध्ये येत असत आणि सांगत असत की मुलुंडला पाणी नाही, भांडूपला नाही, विक्रोळीला नाही, कांजूरला नाही, चेंबूरला नाही, सायनला नाही. मग त्या काळामध्ये मी म्युन्सिपल कमिशनर जयराज फाटक होते, त्यांना मी मंत्रालयामध्ये बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि ह्याच्यामध्ये माझ्या लक्षात एक आलं की एक जो असा प्रस्ताव महानगरपालिकेने मंजूर केलेला होता की तानसा लेकपासून ते चेंबूर अमरमालपर्यंत 12 फुटाची लाईन ही टाकून या ईस्टर्न सबबचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याचं म्युन्सिपाल्टीनं ठरवलेलं होतं आणि त्यांनी तो प्रस्ताव त्यांनी त्याचं इम्प्लिमेंट पण केलं. पण इम्प्लिमेंट करताना हा प्रस्ताव जो होता तो 2 टप्प्यात होता. तानसा लेक टू मुलुंड टू चेंबूर, परंतु मुलुंडपर्यंतच त्यांनी लाईन टाकली आणि तिथे ते थांबलं. मी कमिशनरला सांगितलं की मुलुंडपासून चेंबूरपर्यंत हा 11 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वाढवून घ्या. म्युन्सिपल कमिशनरने इमिजिएट ती फाईल सँक्शन केली. जवळजवळ 300 कोटी रुपये त्यासाठी सँक्शन केले आणि ती लाईन अमरमालपर्यंत आल्यामुळं हा ईस्टर्न सबबचा पाण्याचा प्रश्न निकाली लागला आणि चेंबूरकरांनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणी मिळतं आहे. आज दुसऱ्या बाजूनं आपण बघितलं तर चेंबूरमध्ये जुने बंगले खूप होते, झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात होती. आता हे जुने बंगले तोडून त्याचे
जिथं एक फॅमिली राहायची तिथं आता 13-16 माळ्याचे टावर निर्माण झालेले आहे. म्हणजे 15 पटीनं चेंबूरमध्ये बंगल्यांचं, जुन्या इमारतींचं, म्हाडाच्या लेआउटचं हे सगळं पुनर्विकास झाल्यामुळे 15 पट चेंबूरची लोकसंख्या वाढली. आणि चेंबूरचा जो अंडरग्राऊंड ड्रेनेजचा जो प्रश्न होता, तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जरा ओव्हरफ्लो म्हणजे पाणी गटारामध्ये साचलं किंवा चेंबरमध्ये साचलं तर ते ओव्हरफ्लो होऊन बाहेर यायचं. आणि चेंबूरला सांडपाणी वाहून जाणारी 1 फुटाचीच लाईन 100 वर्षापूर्वी टाकलेली होती. मग मी काय केलं, ज्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब आमचे दिवंगत नेते ज्यावेळी मुंबईला मेट्रो 1चं उद्घाटन करायला आलेले होते, त्यावेळेस त्यांनी मुंबई शहराला 400 कोटी रुपये विकासासाठी दिले. त्या विकासामधनं आम्ही चेंबूरमध्ये मायक्रो टनेलिंग सिस्टीम 7 किलोमीटरमध्ये केली. रस्त्याच्या खाली 20 फुटावर 6-6 फुटाचे अशा बोगदे खोदलेले आहेत. लोकांना ते कळत पण नव्हते. आणि त्याच्यातनं आम्ही ते सांडपाणी चेंबूरचं ते वाशीच्या जी खाडी आहे त्या खाडीला सोडण्याचं काम त्यावेळेस झालेलं आहे. चेंबूरमधली स्मशानं सुधारली, नवीन कब्रस्तान बनवून दिलं, चेंबूरमधली सगळी गार्डन सुधारली. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हेरिटेज कमिटी मुंबई शहरामध्ये ज्यावेळेस निर्माण केली गेली त्यावेळेस या हेरिटेज कमिटीनं चेंबूरमधल्या 700 इमारतीवर हा हेरिटेजचा बॉम्ब टाकला. म्हणजे जुन्या इमारती असो, जुन्या बंगले असोत, चाळी असोत, त्या ठिकाणी असा कायदा आहे की त्या एखाद्या बिल्डिंगला रिपेअर करायचं असेल किंवा ती तोडून नवीन बांधायची असेल तर परमिशन दिलं जात नाही आहे. त्या बिल्डिंगला खिळा मारू शकत नाही, कलर करू शकत नाही. म्हणजे बिल्डिंग कोसळून माणसांची अपघात झाला तरी चालेल, परंतु ते हेरिटेजचा नियम त्यांना लागू असायचा. आणि त्यामुळं चेंबूरकरांचे मोठे हाल झाले असते. चेंबूरची आज जी रिडेव्हलपमेंट दिसते ती हेरिटेजचा नियम मी काढून टाकला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेलो आणि हा मुद्दा मी धासास लावला. चेंबूरचे सगळे मध्यमवर्गीय माणसं माझ्याकडे आलेली होती. कारण चेंबूरमध्ये आपण बघा, बसंत पार्क असेल, नवजीवन सोसायटी असेल, MS बिल्डिंग असेल, छेडानगर असेल, सुभाषनगर असेल, गावठाण असेल, ह्या सगळ्या बेल्टवर त्यांनी तो हेरिटेजचा नियम टाकलेला होता. मी मुख्यमंत्र्यांना रिक्वेस्ट करून हा सगळा हेरिटेजचा नियम चेंबूरमधून काढून टाकला. त्यामुळं या 700 इमारतींची पुनर्बांधणी करण्यानं आता सोपं गेलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी चेंबूरमधलं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याचबरोबर आपण बघत असाल की झोपडपट्टीवासियांना सगळ्या सुविधा मिळायच्या, बेसिक ॲम्युनिटीज ज्या असायच्या त्या लोकांना दिल्या जायच्या. परंतु मध्यमवर्गीय माणसं जी टॅक्सपेअर आहेत, या टॅक्सपेअर माणसांना कुठल्याही महानगरपालिकेचा फायदा मिळत नव्हता. जसं झोपडपट्टीमध्ये रस्ते बनवले जातात त्याचप्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. आम्ही DPDCच्या मीटिंगमध्ये मीच स्वतः हा मुद्दा काढला आणि सांगितलं की आपण जसं झोपडपट्टींना सुविधा देतो, नागरी सुविधा, तशा नागरी सुविधा प्रायव्हेट लेआउट आणि मध्यमवर्गीयांच्या ज्या इमारती आहेत त्यांना दिला पाहिजे. आणि त्याचा फायदा मी चेंबूरला करून दिला. सुभाषनगरमध्ये अनेक इमारतींच्या दुरुस्त्या झाल्या, नवजीवन सोसायटीमध्ये झाल्या, बसंत पार्कमध्ये झाल्या. सगळ्या मध्यमवर्गीयांच्या जसं झोपडपट्टी मी सुधारण्याचा प्रयत्न केला, संडास, रस्ते, गटार, पाण्याची व्यवस्था हे जसं त्यांना देण्याचा प्रयत्न झाला तसं मध्यमवर्गीयांना सुद्धा त्यांचे प्रायव्हेट लेआउटमधले रस्ते, तिथले स्ट्रीट लाईट, तिथल्या पाण्याच्या पाईपलाईन हे सगळं देण्याचा प्रयत्न केला. आणि चेंबूरला प्रचंड डेव्हलपमेंटची जी आज जी दिसते डेव्हलपमेंट ती निव्वळ मी केलेल्या कामामुळं दिसते आणि हे सगळं चेंबूरवासियांना माहिती आहे. तर अशा पद्धतीनं चेंबूरचा विकास करण्याचं काम आम्ही लोकांनी केलेलं आहे. हे होते खासदार चंद्रकांत थोंडोरे जी. आणि त्यांच्याशी असा वेगवेगळे त्यांनी प्रश्न उभे केलेले आहे की चेंबूरचा सर्वांगीण विकास कोणी केला तर मीच केलेला आहे. आणि चेंबूरचे जे परिसर आहे, गटर मीटर लाईट ते वॉटरचा प्रश्न ती मी सोडवलेला आहे. आणि जे पोल्युशनच्या चेंबूरमध्ये सर्वात जास्त पोल्युशन आहे, मोठे मोठे कंपन्या आहेत, त्याच्या काम त्यांनी पोल्युशनाच्या बद्दल ते सातत्याने प्रयत्न करत आहे की पोल्युशन कमी व्हावा. आणि आणखीन काही प्रश्न आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
सर काय सांगाल एकंदरीत भौगोलिक स्थिती हे तर आहेत आणि मुंबईच्या महापौर अपना आणि देवेंद्रजीचं सपना हे कसं पाहताय? ये जो सपना देखते हैं वो सपने में ही रहेंगे। मेयर हमारा ही बनेगा ऐसा मुझे खातरी है। और रही चेंबूर की बात, चेंबूर और मुंबई में कांग्रेस पार्टी और बाला साहब अम्बेडकर की वंचित बहुजन आघाड़ी के जो उम्मीदवार है मुंबई भर के, मैं अपील करता हूँ मुंबई, बड़ा दावा कर रहे हैं कि महापौर हमारा बनेगा। ऑफकोर्स मेयर हमारा बनेगा। इसके लिए तो मैं अपील करता हूँ कि मुंबई शहर में वंचित बहुजन आघाड़ी, राष्ट्रीय कांग्रेस पार्टी, उसके बाद में शेकअप कम्युनिस्ट पार्टी और जानकर महादेव जानकर की राष्ट्रीय समाज पार्टी, ये सब छोटी पार्टी और हमारा नेशनल लेवल का और बाला साहब अम्बेडकर जी का वंचित बहुजन आघाड़ी का बहुमत हमको मिलेगा। चेंबूर में भी हमारे सारे लोग खड़े हैं। मैं अपील करता हूँ मुंबई के साथ साथ चेंबूर के भी सारे नगर सेवक यहाँ पर चुनकर दीजिए, ऐसा निवडणुकीमध्ये या जिंकून द्या अशी विनंती मुंबईतल्या जनतेला करतो। धन्यवाद। तर हे होते चंद्रकांत होंडोरे खासदार काँग्रेसचे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांगीण विकास चेंबूरच्या मी केलेला आहे आणि आणखीन जे प्रश्न आहेत त्याला मी आपण मार्गी लावू आणि मुंबईचा महापौर काँग्रेसच्या होणार आहे असा त्यांनी स्वतः दावा पण केलेला आहे। कारण शफिकचा आनंद पांडे, रिअल खबर, मुंबई।